कांग्रेस के नवनियुक्त शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे द्वारा महाराष्ट्र के राजस्व मंत्री एवं नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले के खिलाफ दिए गए बयान पर भारतीय जनता पार्टी ने कड़ा विरोध जताया है। भाजपा नेता बंटी कुकड़े ने रविवार को आयोजित पत्रकार परिषद में गुर्दे पर तीखा हमला बोला। कुकड़े ने कहा कि जिनके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष के कार्यकाल में कांग्रेस के कार्यालय बंद होने की नौबत आ गई, वे भाजपा को दुकान बंद करने की बात कह रहे हैं, जो केवल एक राजनीतिक दिव्या स्वप्न है। उन्होंने कहा कि चंद्रशेखर बावनकुले के नेतृत्व में भाजपा और महायुति ने महाराष्ट्र में ऐतिहासिक सफलता हासिल की है। ऐसे में भाजपा को दुकान कहना लाखों कार्यकर्ताओं का अपमान है। उन्होंने कहा कि भारतीय जनता पार्टी किसी व्यक्ति या परिवार की पार्टी नहीं, बल्कि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय और अटल बिहारी वाजपेयी के विचारों पर आधारित एक राष्ट्रवादी राजनीतिक दल है। बंटी कुकड़े ने प्रफुल्ल गुर्दे पर परिवारवाद की राजनीति करने का आरोप लगाते हुए कहा कि उनके पिता को नगर सेवक, विधायक और मंत्री बनाने में भाजपा की महत्वपूर्ण भूमिका रही। उन्होंने कांग्रेस में उस आरोप को भी खारिज किया जिसमें भाजपा पर बहुजन नेताओं को आगे न बढ़ाने का आरोप लगाया गया है। कुकड़े ने कहा कि भाजपा ने चंद्रशेखर बावनकुले, डॉक्टर पंकज भोयर, कृष्णा खोपड़े और डॉक्टर परिणय फुके जैसे कई बहुजन नेताओं को नेतृत्व के अवसर प्रदान किए हैं। उन्होंने गुर्दे को चुनौती देते हुए कहा कि वे नगर सेवक के रूप में अपने कार्यकाल के दौरान अपने वार्ड में किए गए विकास कार्यों का हिसाब जनता के सामने रखें। उन्होंने कहा कि जिस समय कांग्रेस अपने अस्तित्व को बचाने में संघर्ष में लगी थी, उस समय भाजपा के खिलाफ इस तरह के बयान होना हास्यास्पद है। इस पत्रकार परिषद में वरिष्ठ कार्यकर्ता किशन गावंडे, किशोर वानखेड़े, एडवोकेट कांचन करम्बे, नरेश बर्डे, अनिल मानापुरे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे, सुमित पडोले, नीलेश टेकाड़े, हर्षल तिजारे, पवन तिवारी तथा वैभव बावनकर सहित कई भाजपा पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। आसाम मध्ये जोरहाट इथे जो प्लेन क्रॅश झाला आणि त्या प्लेन क्रॅश मध्ये आपले वायुसेनाचे 5 भारतीय जवान हे शहीद झाले। त्यांना मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराकडून श्रद्धांजली अर्पित करतो। सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार। गेल्या काही दिवसापासून एक नवीन प्रदेश अध्यक्ष, शहराध्यक्ष, नवनियुक्त शहराध्यक्ष झाले आणि त्यांनी पदग्रहण सोहळ्यामध्ये म्हटलं की माझ्या वडिलांनी भाजपाची दुकान सुरू केली आणि आता ही दुकान मी बंद पाडणार। सर्वात आधी त्या काँग्रेस शहर अध्यक्षांना मी शुभेच्छा देतो की तुमचा कार्यकाळ चांगला जावा आणि तुम्ही ज्या विकृत आणि अर्बन नक्षली मानसिकतेचे आहे, भारतीय जनता पार्टी हे काही दुकान नाहीये, तुमची मानसिकता ही काँग्रेसची आहे। भारतीय जनता पार्टी ही जनसंघापासून देशसेवेची, राष्ट्रसेवेची, जनसेवेची प्रेरणा घेऊन लोकांमध्ये लोकांची सेवा करणारा हा पक्ष आहे। हे दुकान नाही आहे, हे फक्त भारतीय जनता पार्टी हे सेवा केंद्र आहे। आणि अर्बन नक्षली मानसिकतेचे प्रफुल्ल गुर्दे यांनी विचार करायला पाहिजे की तुमच्या वडिलांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस, सुमतीताई सुकळीकर यांनी पोट धरून भारतीय जनता पक्षामध्ये आणलं। भारतीय जनता पक्षामध्ये आणल्यानंतर तुम्हाला नगरसेवक केलं, तुम्हाला आमदार केलं, आमदार केल्यानंतर तुम्हाला मंत्री सुद्धा केलं, वनराज्य मंत्री झाले होते। त्यानंतर तुम्हाला नागपूर शहरातली लोकसभेची तिकीट सुद्धा दिली, नाईलाजाने तुम्ही हारले। पण त्यांनी जो आरोप केला आहे की बहुजन समाजाला कुठेतरी संपवण्याचा कट भारतीय जनता पार्टी करते आहे किंवा हे करते आहे, याचं भारतीय जनता पार्टी 100% खंडन करते आहे। भारतीय जनता पार्टी हा बहुजनांचा पक्ष आहे। बहुजन समाजातील सर्वात जास्त नेते जर कुठे असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये असेल। आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, अरुण भाऊ अडसर हे सर्व भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते, भारतीय जनता पक्षाला त्यांनी स्वतः आई मानलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांना मोठं केलेलं आहे। हा भारतीय जनता पक्ष आहे। मी हे विचारू शकतो की बा मान्य प्रफुल्लजी गुर्दे, आपण जेव्हा आमचे काका भारतीय जनता पक्षामध्ये होते तर किती बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, ते स्वतः पक्षामध्ये मोठे झाले, पण बहुजन समाजाच्या एखाद्या तरी कार्यकर्त्यांना मोठं केलं असेल तर त्यांनी नाव दाखवावं। नाहीतर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे सारखे खंदे कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र दिवस रात्र मेहनत केली, पक्षासाठी मेहनत केली, पक्षासाठी मेहनत केल्यानंतर जनतेची सेवा केली, ग्रामीण मध्ये चांगला विकास केला, विकास केल्यानंतर जेव्हा ते प्रदेश अध्यक्ष होते तर काँग्रेसचीच दुकान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी बंद पाडलं होतं। काँग्रेसचा एक कार्यकर्ता कार्यालयामध्ये सुद्धा फिरकत नव्हता।
यांचं पदग्रहण ज्या दिवशी होतं त्या दिवशी मावळते शहराचे अध्यक्ष त्यांनी स्वतः म्हटलं होतं की आमच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कोणी येत नाही आणि दुसरे जे आहे जे आता अध्यक्ष झाले आहेत ते बाजूला गांधीजींच्या पुतळ्यासमोर ते त्यावेळेस तिथे आंदोलन करतात, पण देवाडिया काँग्रेस भवनामध्ये एक सुद्धा कोणी फिरकलं नाही. अशी ही यांची मानसिकता, अर्बन नक्षली मानसिकता, विकृत मानसिकता. माननीय गुर्दे पाटील साहेब, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, भारतीय जनता पक्षाच्या कार्यांचा आपण जर ज्या पद्धतीने दुकान हा शब्द वापरला, आम्ही त्याचा विरोध करतो आहे. एकीकडे त्यांनी म्हटलं की नोटबंदीमुळे व्यापारी आणि कारखानदार यांचं नुकसान झालं. कोणतं नुकसान झालं?